मंत्रालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच घेताना अटक. कारवाईनं प्रशासनात खळबळ. माझ्या कार्यालयात झालेलं लाचखोरीचं प्रकरण अत्यंत चुकीचं. लाचखोरीची लिंक माझ्याशी जोडली गेली तर मंत्री पदाचा राजीनामा देईन. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं विधान. आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता निश्चित होणार. धुळ्यामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणातून धडा घेत सरकारकडून नीतिमूल्य समितीची स्थापना. राज्यामध्ये कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा. जळगावमध्ये ओसाड जमिनीवर केळी बाग दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड. सॅटेलाइटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भांडाफोड. मनपा पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी. पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय केलं? मंत्री आणि आमदारांना थेट सवाल. धाराशिवमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रणनीती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचा बिनशर्त पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. रायगड झेडपी सत्ता स्थापनेमध्ये नवा ट्विस्ट. 3 शिवसेना आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या हालचाली. हिवळणी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला. 20 फेब्रुवारीला शहराला मिळणार नवे कारभारी. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. गुन्हा दाखल करा, हक्कभंग आणा, जे करायचे ते करा, इंचभरही मागे हटणार नाही. राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा. कायम शेतकऱ्यांसोबत उभं राहणार. राहुल गांधींनी केंद्र सरकारला ठणकावलं. मराठवाड्यामध्ये 6 महिन्यांमध्ये 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 731 पैकी 24 अर्ज फेटाळले. जरांगेंच्या आंदोलनाचं फलित काय? चर्चांना उधाण. बांगलादेशात 20 वर्षांनंतर बीएनपीची सत्ता. बीएनपी आघाडीनं 219 पैकी 211 जागा जिंकल्या. तारिक रहमान पंतप्रधानपदी विराजमान होणार.